मी वारंवार हे लिहिलेलं आहे, मी वारंवार हे सांगतो. तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे आई वडील, तुमचे अपत्य, तुमची पत्नी यांच्याशी ज्या भाषेमध्ये बोलता त्या भाषेमध्ये तुम्ही लिहिणार असाल तर तुम्हाला बाकीच्या कुणाला नैतिकता आणि वागण्याच्या गोष्टी किंवा नागरिक शास्त्र शिकवण्याचा हक्क आहे. तुमची भाषा तेवढी सॉफ्ट असली पाहिजे, पण ती ठाम असली पाहिजे. आणि जर समजा तुमची भाषा तेवढी व्यवस्थित असेल, तुम्ही कुठल्याही माणसाच्या विषयी अपमानास्पद डेरावेटरी कॉमेंट करत नसाल, तुम्ही एखाद्या माणसाच्या पदाचा जर अपमान करत नसाल, तर तुम्ही समोरच्या माणसाच्या मेंदूला झिंझिण्या आणील असं सत्य जरी लिहिलं तरी तुमच्या विरोधामध्ये सरकारला कितीही प्रयत्न केला तरी कायदेशीर कारवाईचा मार्ग सापडत नाही. ही जर गोष्ट आपण पाळली, काय होतं की ती सवंग लोकप्रियता ज्याला आपण म्हणतो ती मिळवण्याच्या नादामध्ये मग माणसं ते काहीतरी अश्लील शब्द, शिव्या, अपशब्द ह्या सगळ्या गोष्टी वापरतात. मग कोणाला असं वाटतं की बा आपण हे अशी भाषा वापरून लिहितो, आपण म्हणजे फार परखड लिहितो किंवा आपण फार तिखट भाषेमध्ये लिहितो. नथिंग लाईक दॅट. तुम्ही अतिशय सभ्य भाषेमध्ये लिहूनही समोरच्या माणसाचा चांगल्या प्रकारे अपमान करू शकता, प्रोव्हाइडेड दॅट की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की शालजोडीतून कशी टोले द्यायची. आणि हे सगळं ज्या वेळेला तुम्ही लिहिता त्यावेळेला साहजिकच आपण सुरुवातीला जसं बोललो किंवा आपण चर्चा केली तसं माध्यम जे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला प्रतिक्रिया येते. मग ह्या ज्या प्रतिक्रिया येतात ना, याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक प्रतिक्रिया जी आहे ना ती ह्या नेहमी उत्स्फूर्त प्रतिक्रिया असतात की लोकांना ते वाचलेलं आहे, वाचलेलं कोणाला आवडलेलं आहे, कोणाला नाही आवडलेलं आहे, त्याच्याप्रमाणे लोक प्रतिक्रिया देतात. काही प्रतिक्रिया अशा असतात की ज्या नेमक्या विषयाशी संदर्भ धरून नसतात किंवा विषयाशी संबंधित तुम्हाला उचकवण्यासाठी असतात, तुम्हाला तुमच्या मुद्द्यापासून भटकवण्यासाठी असतात किंवा तुम्हाला त्रास देण्यासाठी असतात. ह्या सगळ्या प्रतिक्रिया देणारे जे काही लोक असतात, हे लोक एकतर त्यांना त्या कामासाठी नेमलेलं असतं किंवा त्यांना हे सगळं करण्यामध्ये प्रचंड आनंद येत असतो. या लोकांशी कसं डील करायचं याच्यासाठी एका वाक्यातलं उत्तर आहे की जे डुक्कर असतं ते डुक्कर चिखलात लोळतं, त्याला चिखलामध्ये लोळण्याचा प्रचंड आनंद येतो. शहाणी माणसं डुकराबरोबर कुस्ती खेळत नाहीत, डुकराला चिखलात लोळण्याचा आनंद मिळतो, कपडे मात्र तुमचे खराब होते. त्याच्यामुळं अशा स्वरूपाच्या माणसांना जर उत्तर द्यायचंच असेल तर एक तर मुद्दा सोडून तुम्ही लिहायचं नाही, हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा आहे की हे जे काही पेट्रोल्स असतात किंवा हे जे लोक असतात हे अतिशय मठ्ठ असतात. हे फक्त शेणाच्या पाट्या तिकडून उचलतात आणि इकडं आणून टाकतात, याच्या पलीकडे यांना स्वतःच्या बुद्धीने काही करता येत नाही. अशा लोकांना आणि एकूणच ज्यांचं संवादाशी, लोकशाहीशी वाकडं आहे, ज्या लोकांना कोणीतरी मसीहा आपल्या डोक्यावर आपला उद्धार करण्यासाठी लागतो, ज्या लोकांना हुकुमशाहीचं समर्थन करावंसं वाटतं, त्या लोकांना दोन गोष्टींची सगळ्यात जास्त भीती वाटते. एक असते ती म्हणजे विनोद आणि दुसरा उपहास. व्यंगचित्रकारांनी जर समजा व्यंगचित्र काढलं तर तो त्याचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यंगचित्राचा जी शिकलेली कला आहे ती समाजामध्ये सरकारी नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, समाजामध्ये असणाऱ्या लोकांच्या वागण्यातली विसंगती शोधून तिच्यावर बोट ठेवण्याचं काम जर व्यंगचित्रकार करत असेल आणि हे काम जर त्यांनी केलं म्हणून व्यंगचित्रकारावर जर समजा खटला दाखल केला जाणार असेल तर ह्या व्यंगचित्रकाराला, उपहासाला आणि विनोदाला लोक किती घाबरतात त्याचं हे उदाहरण आहे. दुसरं उदाहरण कुणाल कामराचं आहे. तो स्टँडअप कॉमेडियन आहे. त्यांनी जे गाणं तयार केलेलं होतं त्याच्यानंतर त्याच्यावर FIR दाखल झाला, त्याला जाऊन जामीन घ्यावा लागला, हे सगळं करावं लागलं. हे जे काही गाणं होतं हे ते विडंबन गीत होतं किंवा तो विनोद होता. हुकुमशाही प्रवृत्तींना विनोद आणि उपहास या दोन गोष्टी झेपत नाहीत, समजत नाहीत, पचत नाहीत, कळत नाहीत. त्याच्यामुळं त्यांना असं जर समजा काही केलं
तर त्यांना त्याच्यावर कसं रिॲक्ट व्हावं हे कळत नाही. एखादा माणूस जर तुम्हाला उचकवायला आलेला असेल तर तुम्ही त्याला जर विनोदाने आणि उपासाने उत्तर दिलं तर त्याची चिडचिड होते. त्याची चिडचिड झाली की तुमचं काम झालं. आणि या सगळ्यामध्ये लोक तुम्हाला चिडवण्यासाठी येतात, लोक तुम्हाला उचकवण्यासाठी येतात. आपला उद्देश जे आहे, आपला उद्देश अतिशय स्वच्छ आणि साफ आहे. जी लोकशाही आपल्याला मिळालेली आहे, जी लोक कल्याणकारी राजवट लोकशाहीमध्ये सांगितलेली आहे, ती राजवट जी आहे त्या राजवटीसाठी आपण ज्या वेळेला काम करतो आहोत त्यावेळेला सरकारला प्रश्न विचारणं ही आपली जबाबदारी आहे, ते आपलं काम आहे, तो आपला हक्क आहे. सरकार देश नसतं. सरकार येतात, 5 वर्षांनी सरकार येतं, सरकार जातं. देश जिथे आहे तिथंच असतो. देशाचे भक्त असणारे माणसं कदाचित देशाला, सरकारला प्रश्न विचारणार नसतील. देशावर प्रेम असणारे नागरिक देशाला प्रश्न विचारतात. ज्याच्यावर प्रेम आहे त्या माणसामध्ये सुधारण्याची, त्या माणसामध्ये चांगलं आणखी काही घडण्याची आपण अपेक्षा करतो. तुम्ही व्यक्तिगत माणूस म्हणून, तुमचं कुटुंब म्हणून, तुमचा समाज म्हणून, तुमची गल्ली म्हणून, तुमचं गाव म्हणून कुणीही आदर्श नसतं, कुणीही आयडियल नसतं. आणि ते आयडियल नसतं म्हणून सुधारण्याची प्रक्रिया आणि सुधारण्याची जी प्रोसेस आहे ती सतत चालू राहते. त्याच्यामुळं आपण प्रश्न विचारतो, आपण प्रश्न उभे करतो, आपण जाब विचारतो, कारण ते आपलं काम आहे. ज्या वेळेला बाकीची प्रिंट मीडिया किंवा मेनस्ट्रीम मीडिया जी आहे, याच्यातली माध्यमं जी काही आहेत, यांनी आपली स्वतःची जी काही विरोधात असण्याची जी भूमिका आहे ती भूमिका सोडून देऊन भाट झालेली आहे. त्यावेळेला आपली समाज माध्यमांमध्ये लिहिणाऱ्या माणसांची जबाबदारी जास्त वाढते की आपण लोकांना हे सगळं सांगत राहायचं आहे आणि लोकांना समजून सांगण्याचं आहे. परंतु ते सांगत असताना लोक कन्व्हिन्स झाले पाहिजेत, अशा पद्धतीने आपले कंटेंट मांडता आपल्याला आले पाहिजेत. लोकांना कुटुंबासमवेत बसून, समजा जर एखाद्या घरामध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये कोणी जर तुमचं फॉलो करतंय तर त्यांनी अगदी सहजतेने तुम्ही काय लिहिलेलं आहे हे आपल्या मुलांना किंवा आपल्या पत्नीला वाचून दाखवता आलं पाहिजे. अशी तुमची भाषा असली पाहिजे आणि ते सहज सोप्या पद्धतीने समजेल. जशी आरती असते, आरतीमध्ये कडवे होतात आणि शेवटी आरतीचा जो क्रिसेंडो असतो तो असा एका लयीत जाऊन थांबतो. त्या पद्धतीने तुमची पोस्ट जी काही आहे त्या पोस्टचा अर्थ शेवटपर्यंत जाऊन लोकांना कळायला पाहिजे. असे जर कंटेंट आपण तयार करू शकलो तर आपली विश्वासार्हता वाढेल. विश्वासार्हता वाढली तर मग तुम्ही जे काही लिहिता हे गांभीर्याने लोक घेतील. गांभीर्याने लोक तुम्ही लिहिता ते घ्यायला लागले की तुमचा जो कंटेंट आहे तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवात होईल. हे जो विषय होता त्याच्या संदर्भामध्ये ह्याच पद्धतीने एवढं सगळं सांगायचं होतं. त्याच्यानंतर